पत्रकार थोरात यांच्यावरील हल्लेखोरांवर मोक्का लावा, पत्रकारांची पोलिसांकडे मागणी। अहिल्यानगर शहरातील वाढती गुंडागिरी आणि नशेखोर टोळक्यांच्या दहशतीचा फटका आता थेट पत्रकारांनाही बसत असल्याचा आरोप करत साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात आणि त्यांचा मुलगा सार्थक यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी केली आहे। पाईपलाईन रोडवरील HDFC बँकेसमोर गुरुवारी सायंकाळी कारला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून सुशील थोरात आणि त्यांचा मुलगा सार्थक यांच्यावर काही जणांनी हल्ला केल्याचा आरोप आहे। हल्लेखोरांनी ठोकून टाकू सोडायचे नाही अशी धमकी दिल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। थोरात यांनी यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या कथित अवैध व्यवसायाबाबत वृत्तांकन केले होते। त्याचा राग मनात धरून हल्लेखोर थोरात यांच्यावर हल्ला करण्याची संधी शोधत असल्याचा आरोप पत्रकार यांनी केला आहे। अहिल्यानगर शहरातील मोकळ्या जागांमध्ये नशेखोरी वाढत असून नशेच्या अवस्थेत लुटमार आणि हल्ल्यांच्या घटना घडत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यांची दहशत वाढत असून त्यांची मजल आता थेट पत्रकारांवर हल्ला करण्यापर्यंत पोहोचली आहे। हल्लेखोरांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचा दावा करत पोलिसांनी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आरोपींना तत्काळ अटक करून पत्रकार संरक्षणाच्या तरतुदींसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर मोक्कासारखा कठोर कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांनी तोफखाना पोलिसांकडे केली आहे। पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। अहिल्यानगरचे ज्येष्ठ पत्रकार सुशील थोरात यांच्यावरती जो काय काल हल्ला केलेला आहे त्याचा प्रथमतः निषेध करतो। अशा प्रकारे सुशील थोरात यांनी यापूर्वी बिंगोच्या विरोधामध्ये काही बातम्या केल्या होत्या, त्याची मालिका केली होती। त्या अनुषंगाने राग धरून काल जेव्हा मुलासोबत ते बाहेर गेले असता त्यांच्यावर अचानक हल्ला केलेला आहे। त्यातून ते जखमी आलेले आहे, त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याचं निवेदन देण्यासाठी आम्ही पोलिसांकडे आलो होतो। त्या आरोपींची पार्श्वभूमी पाहता ते सराईत गुन्हेगार आहे असं समजलेलं आहे। आपण पोलिसांना हीच विनंती केलेली आहे की यांच्यावरती जे काय सुशील थोरात यांची FIR घेऊन त्याचे जबाब घेऊन त्यांच्यावरती मोक्कांतरित कारवाई करावी, कारण तशी परिस्थिती आहे नगर जिल्ह्यामध्ये। कारण ज्या प्रकारे हल्ले होत आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, अशा लोकांचा हल्ले होत राहिले तर येणाऱ्या काळामध्ये इतर लोक जे आहेत पत्रकार त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे वेळेच पोलिसांनी कारवाई करावी आणि जे काही सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर मोक्कांतरित सुद्धा हे प्रस्ताव पाठवा आणि त्याचा प्रेस क्लब बनवून आम्ही सोबत पाठपुरावा करू। अहिल्यानगर शहरामध्ये साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात यांच्यावरती काल शुक्रवारी सायंकाळी सावेडीमध्ये जीवघेणा हल्ला झाला। या हल्ल्याची पार्श्वभूमी ही हल्ला करणारे गुन्हेगार आहेत आणि त्या गुन्हेगारांची पार्श्वभूमी अवैध धंद्याची आहे। त्या अवैध धंद्याची बातमी सुशील थोरात यांनी एकदा पाठीमागे प्रसिद्ध केली होती आणि त्याचा राग या हल्लेखोराच्या मनामध्ये होता। तेव्हापासून ते सुशील थोरात आपल्याला पुढं सापडतात हे शोधत होते आणि कारला छोटासा डॅश लागला हे कारण त्यांनी शोधलं आणि त्याच कारणातून सुशील थोरात यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला। मध्यस्थी जर सोडासोडी करायला आले नसते तर कदाचित सुशील थोरातचा जीवही गेला असता। मात्र सुदैवानं सुशील थोरात या हल्ल्यातून बचावले। आम्ही अहिल्यानगर जिल्हा पत्रकार संघ, अहिल्यानगर शहर पत्रकार संघ आणि सर्वच पत्रकार संघटनांचे सदस्य आता SP साहेबांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं या हल्लेखोरांची पार्श्वभूमी तपासावी, त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत यापूर्वी, या गुन्हेगारावरती मोकोकाची कारवाई करावी आणि पत्रकार संरक्षण अधिनियमांतर्गत कारवाई करावी अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे। हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी आणि हल्लेखोर जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत सुशील थोरात यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी आम्ही त्यांना केली आहे। पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे, पण जोपर्यंत गुन्हेगार अटक होत नाही तोपर्यंत पत्रकार संघटनेचा पाठपुरावा सुरूच राहील। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।